नमस्कार मित्रांनो, आज आपण आकृत्यांची संख्या मोजणे हा बुद्धिमत्तेचा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, या घटकावरील प्रश्न काल्पनिकदृष्ट्या विचार करून सोडवावे लागतात. काही वेळा यामध्ये उत्तरे चुकण्याचा धोका अतिशय जास्त प्रमाणात असतो. मात्र काही विशिष्ट आकृत्यांचा विचार करून विचारलेला त्रिकोण, चौकोन किंवा चौरसाची संख्या एखाद्या यथायोग्य अशा सूत्राच्या सहाय्याने काढल्यास त्याचे उत्तर अचूक व खूप कमी वेळात आपल्याला मिळू शकते. बघा मित्रांनो, नवोदयमध्ये, स्कॉलरशिपमध्ये असो की कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये असो, अशा प्रकारचे विविध आकृत्या आपल्याला दाखवलेल्या असतात आणि त्या आकृत्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, एकूण किती चौकोन आहेत, एकूण किती चौरस आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक टाईपचं मी एक-एक उदाहरण अतिशय व्यवस्थित आणि समरूपपणे तुम्हाला समजून देणार आहे. तर त्या आकृत्यांचा सराव जास्तीत जास्त करा. समजा एक आकृती दिली असेल तर तुम्ही 2-3 आकृती त्याच्यात ट्राय करून या सूत्रांचा फॉलोअप करून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. कारण या आकृत्यांच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा असो, नवोदय असो की सैनिकी शाळा असो किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची कोणती तयारी करत असो, तर तुम्ही त्या सूत्रांचा फॉलोअप केला तर तुम्ही या ट्रिक्सच्या माध्यमातून लवकरात लवकर आकृत्यामधील दिलेली किती आकृत्या आहेत तुम्ही ओळखू शकता. तर चला मित्रांनो, आपण एक-एक टाईपकडे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम यामध्ये दिलेले एकूण किती कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. तर आपल्याला कोण विचारत असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. समजा ही एक आकृती आहे. आता या ठिकाणी मी लिहितो तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहे. हा कोणाचा प्रकार टाइप नंबर 1 लक्षात ठेवूया. जेव्हा अशा प्रकारची आकृती दिलेली असते तर सर्वप्रथम आपण त्यांना नंबरिंग करूया. 1, 2, 3, 4 आणि 5 अशा प्रकारचे आपल्याला सरळ दिसतात, की यामध्ये किती कोण आहेत, एकूण 5 कोण आहेत. बरोबर. जर आपण एकदम ओल्ड पद्धतीने मोजत बसू, हा 1, हा 2, हा 3, 4 आणि 5. काही-काही विद्यार्थी डायरेक्ट 5 करतात आणि ते पुढे निघून जातात. पण ॲक्चुअली यामध्ये बरेच सारे कोण आहेत. आता 1 हा सिंगल कोण आहे, परंतु 1 आणि 2 मिळून हा देखील कोण तयार होतो. 1, 2, 3 हा देखील एक कोण तयार होतो. 1, 2, 3, 4 हा देखील कोण तयार होतो आणि 1, 2, 3, 4, 5 हा देखील कोण तयार होतो. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृतीमध्ये आपण थोडंसं वेट अँड वॉच करून आणि आपण सूत्राचा वापर करून काही मिनिटामध्ये आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर पाहूया. सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे याची ट्रिक्स आहे. सर्वप्रथम जेवढे कोण दिसतात तेवढे कोन्सला नंबरिंग द्यायचं. नंबरिंग दिल्यानंतर आता या ठिकाणी 5 या ठिकाणी असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. सोपं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. कारण हा 5 क्रमांक असल्यामुळे 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. बघा मित्रांनो, आपण या सूत्राचा फॉलो केला तर कोणत्याही आकृतीमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण हे 15 आहेत. बरोबर. आता या ठिकाणी आपण दुसरी एक आकृती अशा प्रकारे काढली. बरोबर. एक साधी सिंपल आकृती काढून पाहूया. बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे क्रमांक देऊया. 1, 2, 3 आणि 4. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत? तर 10 आहे. तर हा कोणाचा एक टाइप तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. तर आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. बघा या ठिकाणी हा कोन दिलेला आहे. बरोबर. यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, एकूण किती ट्रायंगल्स आहेत, अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी या त्रिकोणाचा हा बेसमेंट आहे. तर या बेसमेंटला आपल्याला नंबरिंग देऊया. 1, 2, 3 आणि 4. क्रमांक दिल्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणेच बेरीज करायची आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? तर 10. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10 अचानक कसे? तर काही विद्यार्थी डायरेक्ट 1, 2, 3 आणि 4 या आकृतीमध्ये एकूण 4 त्रिकोण आहेत असं बोलून ते बाजूला निघतात. पण ॲक्चुअली हा उत्तर चुकीचा आहे. कारण काय होतं मित्रांनो, हा एक सिंगल तर त्रिकोण आहेच आहे. पण 1 आणि 2 याला मिळून देखील एक त्रिकोण तयार होतो. 1, 2 आणि 3 या तिघांना मिळून देखील त्रिकोण तयार होतो. अशा प्रकारे काउंट केलं तर आपला वेळ भरपूर जाणार आहे आणि चुकण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. म्हणून अशा प्रकारची जेव्हा आकृती येते तर त्यावेळेस आपण सर्वप्रथम त्यांना क्रमांक देऊन टाकायचं आणि क्रमांक दिल्यानंतर त्या सर्वांची बेरीज करायची. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत काढलेला आहे. त्यानंतर आपण एक दुसरी उदाहरण पाहूया.
बघा या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे, बरोबर. या त्रिकोणामध्ये एक आडवी रेष दिलेली आहे. तर आपण मागच्या त्रिकोणानुसार आपण त्याला क्रमांक देऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे देऊ शकतो. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, हा एक सिंगल त्रिकोण आहे, बरोबर. हा काय आहे, सिंगल त्रिकोण आहे. म्हणून याच्यासाठी आपण क्रमांक 1 दिला, बरोबर. त्यानंतर 2 दिला, या ठिकाणी 3 दिला आणि या ठिकाणी दिला 4, बरोबर. आणि या त्रिकोणामध्येच एक त्रिकोण तयार होतो. पण यामध्ये देखील आपल्याला क्रमांक द्यायचा आहे. हा या त्रिकोणाचा पाया आहे. त्यामुळे हा या ठिकाणी 1 हा सामायिक असेल आणि या ठिकाणी 2. ओके. त्यानंतर आपण काय करूया, बेरीज करूया. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. या ठिकाणी तयार झाले 10. ओके. त्यानंतर हा 1 आणि हा 2 एकूण झाले 3. तर या दोघांची बेरीज केली असता आपल्याला मिळाले उत्तर 13, बरोबर. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की या त्रिकोणामध्ये देखील हा एक क्रमांक आहे आणि या त्रिकोणामध्ये देखील एक क्रमांक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हा पूर्ण मोठ्या त्रिकोणामध्ये एक क्रमांक डबल आलेला असल्यामुळे या ठिकाणी आपण 13 मधून एक त्रिकोण वजा करायचं. तर अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी एक चौरस दिलेला आहे आणि या दिलेल्या चौरसामध्ये एकूण कितीही त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. तर त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम आपण क्रमांक देऊया. हा एक त्रिकोण 1, 2 आणि हा 3 आणि हा झाला 4, बरोबर. या ठिकाणी आपण 4 त्रिकोण आहेत असं पटकन पाहिल्याबरोबर आपल्याला समजते, पण ऍक्च्युअली हे उत्तर चुकीचं आहे. तर आपल्याला काय करायचं पहा मित्रांनो, 1 आणि 2, 3 आणि 4 हे तर 4 त्रिकोण आहेत कंपल्सरी. ओके. मग त्यानंतर 1 आणि 2 म्हणजेच हा एक त्रिकोण बनू शकतो. त्यानंतर 2 आणि 3 चा हा एक त्रिकोण बनू शकतो. त्याचबरोबर 3 आणि 4 चा हा एक त्रिकोण बनू शकतो आणि 4 आणि 1 चा हा एक त्रिकोण बनू शकतो. म्हणजेच 1 आणि 2 पासून एक त्रिकोण, 2 आणि 3 पासून 1, 3 आणि 4 1 आणि 4 आणि 1 1. म्हणजे या ठिकाणी 4 म्हणजे एकूण दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 8 त्रिकोण होतात. परंतु आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वप्रथम दिलेल्या आकृत्यांना आपण क्रमांक दिलं 1 2 3 4. 4 असेल तर त्याला डबल करून टाकायचं, 4 दुनी 8. ओके. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला क्रमांक द्यायचा आहे 1 2 3 आणि 4, बरोबर. इथे पण 1 2 3 आणि 4. आपण सांगितल्याप्रमाणेच या आकृतीमध्ये 4 चे डबल केल्यानंतर किती होतात, 8 होतात. ओके. या आकृतीमध्ये पण किती होतात, 8 होतात. परंतु या ठिकाणी लक्षात द्या मित्रांनो, यामध्ये देखील एक त्रिकोण तयार होतो. कसा त्रिकोण तयार होतो बघा या ठिकाणी. हा पूर्ण 1 2 4 आणि 1 पासून हा मोठा त्रिकोण तयार झाला. त्याचबरोबर 3 2 4 आणि 3 ह्यापासून एक मोठा त्रिकोण झाला. या दोन्ही त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण सामायिक असल्यामुळे यामध्ये आपल्याला 2 ॲड करायचे. म्हणजे 8 दोन्ही 16, 16 आणि 2 18. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर 18 आहेत. तर याची ट्रिक्स आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर जेव्हा अशा प्रकारची एक आकृती आलेली असते त्याच्यामध्ये आपण पकडूया 8. त्यानंतर या ठिकाणी पकडूया 8. ओके. आणि आणि आपण लक्षात ठेवायचं, असं काउंट करत बसायचं नाही. या ठिकाणी 2 जॉइंट झालेत ना, 2 चौरसाला सामायिक आहे ना ही रेष. तर या ठिकाणी 2 डॉट्स असल्यामुळे, 2 बिंदू असल्यामुळे या ठिकाणी घेऊयात 2. अशा प्रकारे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 18 त्रिकोण आहेत. त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. बघा या ठिकाणी मित्रांनो, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ओके. चौकोन, न पासून लक्षात ठेवायचे ट्रिक्स. न फॉर नंबर. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, नंबर. आता नंबर म्हणजे काय, आपण सर्वप्रथम वरची जी लाईन आहे आणि खालची लाईन, आडवी लाईन आणि उभी लाईनला सर्वप्रथम आपण काय करूया, क्रमांक देऊया. आता या ठिकाणी 1 2 3 4. ओके. त्यानंतर खाली पण क्रमांक द्यायचे उभ्या लाईनमध्ये 1 2 3 आणि 4. चौकोन नंबर दिला की नंबरवरून लक्षात ठेवायचं, सर्व संख्यांची बेरीज करायचं. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. ओके. 10 या ठिकाणी लिहून घ्यायचं आडव्या ओळीमध्ये. त्यानंतर उभ्या ओळीची देखील बेरीज करून घेऊया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. ओके. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10 गुणिले 10 बरोबर 100.
म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. कोणाचा? हा 10चा आणि हा 10चा. तर या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत? तर 100 आहेत. ओके. त्यानंतर आपण दुसरी एक आकृती पाहूया. आता या ठिकाणी बघूया, चौकोन न झाला आपले. आता चौरस आपल्याला मोजायचे. काय मोजायचंय? चौरस. बरोबर. या चौरस या शब्दावरून आपल्याला ट्रिक्स काय लक्षात ठेवायचं. चौरस आहे ना, र हा रस आहे, पण त्यावर मात्रा दिला तर काय होते? रेस. म्हणजे रेष होते, पण या ठिकाणी ट्रिक्स लक्षात राहण्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचंय? रेस. आता रेस काय आहे तो प्रकार पाहूया. सर्वप्रथम जेव्हा चौरस दिलेला, एक आकृती दिलेली असते, तर सर्वप्रथम आपण त्यांना क्रमांक देऊया. 1, 2, 3. आड्या ओळीला अशा प्रकारे क्रमांक द्यायचं. अगदी त्याचप्रमाणे आपण उभ्या ओळींना देखील क्रमांक द्यायचा आहे. 1, 2 आणि हा 3. क्रमांक दिल्यानंतर आपल्याला ट्रिक्स पाहायचे. चौरस म्हणजे काय? रेष. हा या ठिकाणी शेवटचा अंक आणि या लाईन मधील शेवटचा अंक, या दोन्ही अंकांचा गुणाकार. ओके. त्यानंतर समजा तुम्हाला असा प्रश्न पडला, 1, 2, 3 आणि 4 आहेत सर इकडे, आणि इथे तर 3 आहेत. मग 3 आणि 4 ची जोडी लावायची. ओके. आता या ठिकाणी 1, 2, 3 आडव्या ओळीमध्ये आहेत. त्यानंतर उभ्या ओळीमध्ये देखील 1, 2, 3 आहेत. मग शेवटचा अंक आहे 3, इकडच्या शेवटचा अंक आहे 3, यांची जोडी केली. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9. परत 2 आणि 2 ची जोडी करायचं. 2 गुणिले 2, 2 दुणे 4 आणि राहिलेला शेवटचा अंक 1. बरोबर. अशा प्रकारे. मग आपण लक्षात घेऊया, 9 आणि 4 13, 13 आणि 1 14. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत? तर 14 चौरस आहेत. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल, की समजा अशा प्रकारची आकृती दिली. बरोबर. या ठिकाणी लक्षात घेऊया आपण. सांगितल्याप्रमाणे आपण याला नंबरिंग देऊया. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3. ओके. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे? तर सांगितलेल्या ट्रिक्सचा अवलंब करायचा. 3 आणि शेवटची संख्या 5. 3 5 15. ओके. परत 2 आणि 4 या संख्येची गुणाकार. 4 दुणे 8. आता या ठिकाणी जोडी तर बनत नाही, तर मग लक्षात काय ठेवायचं? ज्या ओळीमध्ये, आडव्या ओळीमध्ये जी सर्वात मोठी संख्या असते, ती संख्या यामध्ये ऍड करायचं. हा झाला 3. म्हणजेच 5 आणि 8 किती होतात? 13. 13 आणि 3 6. या ठिकाणी 2. मग दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस असणार आहे? 26. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला अवश्य क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहणार आहेत. तर चला आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी देखील आपण चौरस काढूया. चौरस म्हणजे काय? चौरस. रस वरून काय लक्षात ठेवायचं? रेष. ओके. आपल्याला रेस मारायची आहे. 1, 2, 3, 4. आडव्या ओळीत दिलं. त्यानंतर उभ्या ओळीत 1, 2, 3 आणि हा 4. आता डायरेक्ट रेस जॉईन करायचं. अशी रेस जॉईन केली. केल्यानंतर बघा, 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुणे 4 आणि हा राहिलेला शेवटचा विसरायचाच नाही. जर यामधील एक शिल्लक राहिला तर तो सर्वात मोठा जो संख्या असेल तो या ठिकाणी ऍड करायचे. नसेलच तर हा एक संख्या ही ऍड करायची. अशा प्रकारे या ठिकाणी राहिला 1. 6 आणि 9 15, 15 हा 5 20 झाले आणि 2 आणि 1 3. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत? तर 30 चौरस आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण पाहूया. बघा, या ठिकाणी एक चांदणी दिलेली आहे. बरोबर. यामध्ये आपल्याला शोधायचे की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. ओके. तर अशा प्रकारची आकृती जेव्हा येते, तर त्यावेळेस सर्वप्रथम आपण त्रिकोणला क्रमांक देऊया. हा 1, 2, हा 3, हा 4, हा 5 आणि 6. हा सिंगलचे आपल्याला किती त्रिकोण मिळाले? 6 मिळाले. बरोबर. त्यानंतर एक ऑब्झर्व जर केला आपण, 1, 5, 3 या तिघांपासून एक त्रिकोण तयार झाला आहे. ओके. त्यानंतर 6, 2 आणि हा 4 यापासून देखील एक त्रिकोण तयार झाला आहे. म्हणून या ठिकाणी हा 1. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? तर 8 त्रिकोण आहेत. ओके. त्यानंतर पाहूया नेक्स्ट उदाहरण. बघा मित्रांनो, आपण मागील उदाहरणामध्ये डायरेक्ट ही आडवी रेष नव्हती, सरळ रेषा होता. तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या आकृतीमध्ये देखील करायचं आहे. हा त्रिकोण आहे, हा त्रिकोणचा हा पाया आहे. या पायावर सर्वप्रथम आपण क्रमांक देऊया. 1, 2,
3 आणि 4. ओके. त्यानंतर यामध्ये एक दुसरी एक आकृती आहे आणि या आकृतीमध्ये हा पाया आहे. म्हणून या ठिकाणी देखील आपल्याला क्रमांक द्यायचा आहे 1, 2, 3, 4. ओके. त्यानंतर बेरीज करून घ्या. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. वरील त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण तयार झाले? 10. खालील त्रिकोणामध्ये देखील किती होतील? 10. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. मग 10 + 10 = 20. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 20 त्रिकोण आहेत. त्यानंतर आपण उदाहरण पाहूया. नेक्स्ट उदाहरण. आता ही एक आकृती आहे आणि या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असं विचारलं जातं. पण ॲक्च्युअली जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केला तर या ठिकाणी या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत बेसमेंट आहे. प्लेन आहे. बेसमेंट म्हणजे असं प्लेन असलं पाहिजे. यामध्ये हा तुटक झालेला आहे. मग या ठिकाणी हा जो बेसमेंट आहे, या बेसमेंटला आपण क्रमांक देऊया. 1, 2, 3, 4. ओके. मग ह्या बेसमेंटला क्रमांक दिल्यानंतर ही आडवी रेष आहे. हा सेपरेट एक त्रिकोण तयार होतो बघा मित्रांनो. बरोबर? या त्रिकोणाला जर यामध्ये मिक्स केलं तर एक त्रिकोण असा झाला असता, पण ॲक्च्युअली आहे का? नाहीये. म्हणून या ठिकाणी हा सेपरेट एक त्रिकोण आणि यानंतर सेपरेटसाठी एक त्रिकोण घेतला हा. त्यानंतर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे 1 आणि 10 11. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 11 आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. यानंतर आपण पाहूया नेक्स्ट आकृती. या ठिकाणी आपली एक आकृती राहून गेलेली आहे. त्याचा देखील आपण सराव करणार आहोत. हा बघा. आता या ठिकाणी तुम्हाला जर सांगितलं ओल्ड मेथडने की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, साहजिकच आहे सगळेजण गोंधळणारच आहेत. बरोबर? पण यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बेसमेंटला सर्वप्रथम क्रमांक देऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके. त्यानंतर या आडव्या लाईनला एक क्रमांक देऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर 6 मिळालेलं आहे. इकडे पण 6 आहे, इकडे पण 6 आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं 6चा वर्ग आपण करायचे 25 आणि या 25चे परत डबल करायचे. सॉरी, या ठिकाणी मिस्टेक झाली. बघा 6चा वर्ग किती होतो? 36 होतो. ओके. 36 केल्यानंतर या 36 या संख्येला इकडे पण एक वेळेस आला आणि इकडे पण एक वेळेस आल्यामुळे या ठिकाणी 2 ने गुणाकार करायचे. 36 दुने 72. बरोबर? 72 घेतलं, गुणाकार पण केला आणि त्यानंतर 72 2 वेळेस आलेले असल्यामुळे या ठिकाणी 72 मधून 2 वजा करायचं. तर या ठिकाणी मिळतात 70. आता मित्रांनो, जर दिलेल्या आकृतीमध्ये जर काउंट करत बसले तर 70 आपल्याला त्रिकोण मिळाले असते का? नाही. तर या ठिकाणी आपल्याला सूत्र फॉलो करायला पाहिजे. या ठिकाणी बघा इकडे पण 6 आहे, इकडे पण 6 आहे. 6चा वर्ग करून टाका. 6चा वर्ग 36. 36 चे डबल करा 72 आणि या 72 मधून 2 वजा करा. एकूण राहिले 70. अशा प्रकारची ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच चांगल्या पद्धतीचे ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. थँक यू.